शेटफळी तालमीत तयारी करणाऱ्या खरसुंडी गावचा मल्ल पैलवान गोविंद पुजारी याची 61 किलो माती विभागातून तर शेटफळीचा मल्ल पैलवान संकेत गायकवाड याची 65 किलो गादी गटातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून निवड झालेली आहे। लहान वयात आजोबांच्या बरोबर विविध कुस्तीफडावर कुस्ती पाहायला जाणाऱ्या गोविंदाच्या मनात कुस्तीची आवड निर्माण झाली। त्याची आवड बघून वडील आदिनाथ पुजारी यांनी त्याला पुढच्या तयारीसाठी शेटफळी येथे पाठवण्याचा निर्णय घेतला। 2019 मध्ये शेटफळी तालुका आटपाडी येथे मुंबई महाराष्ट्र केसरी 3 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन वस्ताद रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीची धडी सुरू केलेल्या गोविंद पुजारी याची कामगिरी प्रेरणादायी आहे। शांत, संयमी, प्रचंड मेहनती आणि कष्टाळू असलेल्या गोविंद रूपी हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम वस्ताद रवींद्र गायकवाड यांनी केले। त्याची खऱ्या अर्थाने तयारी शेटफळीमध्ये झाली। गोविंद पुजारीने लहान मोठ्या भरपूर कुस्त्यामध्ये विजय मिळवलेला आहेच, पण कॉलेजकडून खेळताना इंटर झोनल गोल्ड मेडल मिळवलेले आहे, तर झोनल पार्टिसिपेट होता। पैलवान गोविंद पुजारी व पैलवान संकेत गायकवाड यांच्या महाराष्ट्र केसरीसाठी झालेल्या निवडीने फक्त खरसुंडे आणि शेटफळीच नाही तर संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। शांत आणि संयमी असणाऱ्या गोविंद आणि संकेत गायकवाड यांची झालेली निवड त्यांना महाराष्ट्र केसरी खिताब मिळवून देईल ही खात्री आणि विश्वास संपूर्ण तालुक्याला आहे। खरसुंडी गावचा कुस्ती मैदानाचा पूर्वी पैलवान सीताराम बापू पुजारी यांच्यामुळे मोठा लौकिक होता। पैलवान गोविंद पुजारीच्या यशामुळे या आठवणींना उजाळा मिळाला। पैलवान गोविंद पुजारी व पैलवान संकेत गायकवाड यांना मराठी टाइम्सकडून पुढील प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा।